नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाउज डिझाइन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवली गेलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची 13.5 घेतली आहे, 9.5ची घेतली आहे घडी, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर मागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 11 इंचाचा। तर बघा, ह्याप्रमाणे आपल्याला मोजून घ्यायचं आहे 11 इंच। नंतर आपण घेणार आहे गळा रुंदी 2.5 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे असा पंचकोनी आकार द्यायचा आहे। तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। बघा, अगदी सोपा आणि सुटसुटीत असं सांगितलं आहे आकार कसा द्यायचा। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता इथून आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा अशी एक रेष मारायची। तर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल फोल्ड करायचं, बंद बाजूकडे करायची आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला जी रेषा कपड्यावर आखलेली आहे तीच रेषा कॅनव्हासवरती उमटवून घ्यायची। याप्रमाणे जसा आकार आपण आखलेला आहे तसाच आकार आपल्याला याच्यावर सुद्धा आखून घ्यायचा आहे। मध्ये सेंटरला सुद्धा एक रेषा मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा कॅनव्हास काढून डबल फोल्ड घडी करून पुन्हा आपल्याला ती रेषा अशा मारून घ्यायची आहे। बघा, इकडनं सुद्धा असं उमटवून घ्यायचं आहे। मध्ये सेंटरला आपण थोडंसं नॉचेस देऊन रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे। नंतरून घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर, मोंढ्याची बाजू थोडीशी कट करायची, पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे कॅनव्हासवरती गळा आखला तो गळा असं सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या। बघा, ह्याप्रमाणे असं ठेवायचं आणि जी रेषा आपण मारली तिच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। जी खालची रेषा आहे ना तिच्यावरती आपल्याला शिलाई मारायची। बघा, आपण ज्या 2 रेषा मारल्या होत्या त्याच्यापैकी जी खालची रेषा होती त्याच्यावरती आपण शिलाई मारली, पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे गळ्याचा। बघा, ह्याप्रमाणे जास्त शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे त्याची पण काळजी आपण घ्यायची आहे। शिलाईचे थोडंसं अंतर सोडून आणि मग ते कट करायचं आहे। नंतर असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे। कट मारले की आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारणार आहे। दाबटीप द्यायची आपल्याला, सुंदर असा गळा आपला तयार होईल। दाबटीप दिल्यानंतर गळ्याचा आकार सुद्धा छान येतो मैत्रिणींनो, त्याच्यामुळे दाबटीप अगदी व्यवस्थित अशी आली पाहिजे। बघा, आपला परफेक्ट असा गळा तयार झाला की आपल्याला कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। हे बघा, आता अस्तर जॉईंट झाल्यानंतर उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं ते कट करायचं आहे। बघा, आपला सगळा एक्स्ट्राचा कपडा कट झाला की लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच अशा आपल्याला उंचीला ते टक्स मारायचे। रुंदीला 1/2 इंच आणि उंचीला 4.5 इंच दोघंही टक्स सारखेच मारायचे। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की एक चुनी टाकायची पट्टीला, त्याच्याने काय होतं आपला पाठीचा भाग वरती उचकत नाही। मग नंतर पट्टीवरती दाबटीप देऊन पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची अशी पलटी करून। बघा, ह्याप्रमाणे आता पाठीचा भाग अगदी रेडी झालेला आहे, तो बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण अस्तर घेतलं आणि त्या अस्तरवरतीच हा पाठीचा भाग जो आहे तो असा सरळ ठेवला आणि जे ते कोपऱ्यापर्यंत आहे बघा तिथपर्यंत आपण रेष मारून घेतली। तिथून आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला आता कोपरा येणार नाही म्हणून अशी पूर्ण रेष मारायची। दोघं साईडने आपण हे मोजून घेतलं आणि ही पूर्ण रेष अशी मारून घेतली। बघा, ह्याप्रमाणे म्हणजे तिथे कोपरा आपोआप तयार झाला। 1.5 इंच आपण अंतर घेतलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे।
बघा जी वरची रेषा आहे ती अगदी परफेक्ट कापली आपण आणि खालच्या रेषेच्या 1 इंच खाली आणखी अंतर सोडून आपण ते कट केलेलं आहे। अगदी व्यवस्थित असा आकार आपला आलेला आहे। नंतर आपण पीसचा म्हणजे जो कॉन्ट्रास्ट कपडा आपल्याला घ्यायचा आहे तो घेतला, त्याच्यावरती हा अस्तर ठेवलं, पिना लावून घ्यायच्या आणि अशी शिलाई मारून घ्यायची बघा याप्रमाणे। पहिले वरची साईड शिलाई मारायची, नंतरून ते कट करायचं, त्याला थोडे थोडे नॉचेस द्यायचे आणि नंतर त्याला पलटी करून आपल्याला दाबटीप मारायची। बघा असे नॉचेस दिले की अशी दाबटीप मारायची, आपल्याला पलटी करायची पट्टी आणि दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट अशी ती पट्टी आपली तयार होईल। सगळीकडनं ती पट्टी अशी पॅक करून घ्यायची। आता त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची, तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा वापरू शकता। इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावणार आहे। दोन लेस आपण इथे लावून घेऊ। तुम्हाला आणखी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता। तर बघा आपण आता जे शिवलेला जो ब्लाऊज आहे तो घेतला आणि असं ठेवायचं आहे, अगदी व्यवस्थित असं ठेवायचं। ते पॉईंट पण व्यवस्थित असे मॅच करायचे, पिना लावून घ्यायच्या आणि तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा अगदी सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे ही, कोणत्याही साडीवर अगदी उठून दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे, तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे। आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची। अगदी झटपट होणारी ब्लाऊज डिझाईन मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने रोजचे रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा आता खाली सुद्धा आपल्याला कमरेला एक लेस लावून घ्यायची, त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा सुंदर असा लुक तयार होईल। आणि आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन। तर आपण चौकोनी तुकडे घ्यायचे, साधारण 3 बाय 3चे बघा असे चौकोनी तुकडे घ्यायचे। आपण दोन्ही कलरचे 2-2 तुकडे घेणार आहे। नॉड पण घ्यायचे आणि 2-2 तुकडे घेऊन असे त्याचे त्रिकोणमध्ये असे शिवून घ्यायचे। बघा नंतरून ते असे ठेवायचे एकावर एक आणि त्याला पुन्हा एकदा अशी त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची। जो उरलेला जास्तीचा कपडा दिसतो तो कट करायचा, ह्याप्रमाणे नॉट ठेवायचे आणि दोघं टोक अशी दुमडून घ्यायचे, पुन्हा पूर्ण दुमडून शिलाई मारून घ्यायची। जास्तीचा कपडा कट करायचा आणि थोडंसं खेचून सुंदर असं लटकन तयार होतं। दुसरे लटकन ह्याचप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे। बघा अगदी सुंदर असे दोघेही लटकन आपले तयार झाले। आता आपल्याला लटकन लावून घ्यायचे, साधारण वरतून 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि लटकन लावून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्याला ब्लाऊजचा फायनल लुक। अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली मैत्रिणींनो। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।